8 दिवस 15 दिवस समाधीमध्ये गुंतवण्याचं सामर्थ्य माणसाला. त्याचा फायदा तुम्ही करून घ्या हे त्यांचं म्हणणं आहे. अरे थोडं वाढवा, थोडं वाढवा, काय अशी. मग आपण पाहतो ना, या बुद्धीच्या क्षेत्रामध्ये कुणी काय 100 पुस्तकं लिहिली, कुणी 50 पुस्तकं लिहिली, कुणी 150 पुस्तकं लिहिली. अरे एवढी शक्ती मेंदूमध्ये आहे, हे काय विलक्षण आहे. किंबहुना अलीकडे सांगणं म्हणजे अब्रह्मण्यम आहे, पापम आहे. एका पूर्वी केव्हा काव तुमच्या आयाना आणि आजाना आपल्या 10-12 पूर्व व्हायची आणि शिवाय पुन्हा काम करायचीच ते. आता जाऊ द्या हो, आता सगळं निराळं झालंय. आधी दवाखान्यात आणि ते डॉक्टर इतकी इंजेक्शन हे देतो की ते पोर वाढायची ऐवजी बाईच वाढते. का महिमा आहे ना, त्याला नाव ठेवायचं कारण नाही, पण आपण सहज आठवलं. आणि जरूर अशी आहे, डॉक्टरकडे ते दर महिन्यात तपासणी केल्याशिवाय नाही. पुढे जरा इतकी बाळपणा व्हायची, कोणा व्हायचं पत्ताही लागायचं नाही. पण पोरं झाली म्हणून का डोकं घेऊन बसलाय बाप, ते काळजी नाही. मी तुम्हाला गप्पा सांगितलं, महाराजांच्याकडे एक रस्ता 11 पोरी, त्याला 11 पोरी. क्रिकेट टीम हो तेव्हा नवरा बायको भेटल्याच्या पोरी सगळ्या शेवटचं पोर 2-3 वर्षाची पोरगी. तेव्हा महाराज काय म्हणाले, अहो म्हणाले 5, 6, 7 समजू शकतो, हे इतकं कसं काय आहे. तर तू काय म्हणाला, महाराज आधी झालं ना, हसू आलं म्हणाला. तेव्हा महाराज म्हणजे बरोबर आहे, म्हशीची शिंग काही तिला जड होत नाही, तसं हे असलं पाहिजे म्हणाले. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, आपल्याला सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की माणसामध्ये किती सामर्थ्य आहे हे सांगायचंय मला. माणसाच्या मनामध्ये अतिशय सामर्थ्य आहे. आपल्याला एक अभ्यास सांगू का मी, कारण 2-4 ओव्या आहेत म्हणून जरा बाकीचं गटायला. एक अभ्यास सांगतोय मी, जो करून सांगतोय. मला सगळं साधं असं नाही, पण करून सांगतोय. माझ्या अंगी ते नव्हतं, पण अभ्यासानं थोडं आलं. आपली प्रसन्नता जाऊ द्यायची नाही, याच्यात काही वेदांत नाही. काय झालं तरी माझी प्रसन्नता गमवायची नाही. प्रसन्नते उलट काय आहे, अप्रसन्न ना. पण प्रसन्नता याचा अर्थ काय की आज काही अडचण नसताना जी मनाची सहज वृत्ती आहे, ती वृत्ती काही झालं तरी जाऊ द्यायची नाही. कोणाचा मृत्यू झाला तरी हरकत नाही, आपण आजारी पडलो तरी हरकत नाही, पैशाचं नुकसान झालं तरी हरकत नाही, तुमचं नात काय ते अडचण काही झालं, आपलं आजारी पडलं तरी हरकत नाही, कोणी निंदा केली तरी हरकत नाही. काही अडचण आली म्हणजे आपली स्वाभाविक जी, याला उर्दू मध्ये फार सुरेख शब्द आहे, खुश मिजाज. खुश मिजाज, मिजाज म्हणजे तब्येत. कळलं पाहिलं तरी काही लोक असे असतात की नाही, केव्हा वाटत तुम्हाला काय वाईट मजा आहे. आणि बाहेर कवीत आपण असतात ना आनंदी, असा माणूस खरंच चांगला बरं का. तो वाकडं करून बसले आमच्या घरात जर असा बसला. आणि आनंदाची हीच गोष्ट आहे, जो परमात्मा आपला भगवंताशी चिकटता ना, महाराज म्हणाले संत कोण, जो नेहमी आनंदाने हसतो तो संत. ही संतांची व्याख्या त्यांनी केली. काही प्रसंग झाला मग याला ती गोष्ट सांगली तरी हरकत नाही, शिकावं असं तरी हरकत नाही, पण याची प्रसन्नता जाऊ द्यायची नाही. हे की नाही, याला उत्तम उदाहरण आहे. समजा बायकांना बरोबर माहिती आहे बुंदीचे लाडू करायचे. बुंदी तुम्ही तळली, ते साखर बिखर लावली, त्याला पाकात बिकत घालत काहीतरी आहे. लाडू करायच्या वेळेला लाडू गोड होय ना, आणि हाताला पिठी साखर लावून लाडू वळतात होय ना. मग जर भगवंताचा आनंद मिळवायचा असेल तर प्रसन्न वृत्ती नको का, शिकायलाच पाहिजे. काही झालं तरी त्यातल्या कोणी बोललं, अपमान केला तरी हरकत नाही, म्हणून प्रसन्न वृत्ती जाऊ द्यायची नाही. आणि याला उत्तम असं दोष त्याचा, त्यांनी मला शिव्या दिला म्हणजे गुन्हा त्याचा आणि शिक्षा मी भोगावी हा न्याय कुठला, मग असं होईल आणि निर्लज्ज आहे तरी हरकत नाही, पण अप्रसन्न व्हायचं. हे सांगताना मी जरा बेतान सांगतो, नाही तर बायका म्हणायचे की नवऱ्यांची बाजू घेऊन सांगतात, मी त्यांनी काही बोलावून आम्ही प्रसन्न लावा अशाचा भाग नाही. उलट बोला पण प्रसन्नता घेऊन बोला. बोलू नये शहाणपणाचा, कारण त्याला अंतर राहत नाही. मग आणि नवरा म्हणतो हेच मला बोलते फार, याचं बोलून कुठेच जात आले, माझा हेतू तसा नव्हता, हे आहेच बरोबर आहे. नवरे लबाड जास्त असतात, स्वार्थी तर जास्त असतात यात शंका. मुलाबाळांचं सगळं करणारी बायका एक पाऊल पुढे असतात, उदाटो नाही. प्रसन्नता पाहिजे, हे प्रसन्नता शेवटी याला नाही. म्हणून मी तुम्हाला एकदा सांगितलं बघा की त्या प्रफुल्ल जयकरने असं म्हणलंय, ड्युरिंग द लास्ट 18 years, कृष्णमूर्तींचा त्यांचा संबंध, ड्युरिंग द लास्ट 18 years
आय हॅव नेव्हर सीन हिम लूज हिज टेम्पर. हे व्रत नाही का, यांच्या प्रसन्न वृत्तीमध्ये यत्किंचित बदल झालेला मी पाहिला नाही. काय असेल मला सांगा. नाना तऱ्हेचे प्रसंग आले त्यांच्यावर. अहो त्यांचा तो एक राजगोपाळ म्हणून होता, काय त्यांनी त्रास दिला त्यांना विचारू नका. शेवटी त्याला ते अर्ध उत्पन्न त्याला मिळालं अशी स्थिती झाली काहीतरी. पण याची प्रसन्न वृत्ती गेली नाही का. ज्याला एक उपाय असा आहे, एक म्हणजे मनाची जशी धारणा झाली ना की या गोष्टीची किंमत किती आहे. अगदी तुम्ही प्रवासात निघाला, बरं का, तिकीट आहे, रिझर्वेशन आहे, आमकाय तमकाय सगळं आहे, आणि सगळं चप्पल एक हरवली, एक राहिली एक हरवली, तर तुम्ही घरी परत येता का तिकीट कॅन्सल करून? नाही येणार. हे तसं प्रपंचामध्ये या फालतूच्या गोष्टी आहेत ना, कमी जास्त झाल्या आणि एकच चप्पल घातली तर दोन्ही टाकून दिल्या सगळ्यांनी चालले आपल्याला. एकदा काय झालं, हे दत्तोपंत पोद्दार होते ना, याने नवीन दाताची कवळी बसवली आणि कुठेतरी कॉन्फरन्सला गेले होते, दिल्ली पिल्लीला परत येत होते. ते याच लाईनवर, वेस्टर्न लाईनवर कुठेतरी बाथरूम मध्ये गेले आणि शिंक आली आणि एक कवळी खाली पडून गेली. तर त्याने काय प्रवास थांबवला नाही, रेल्वेची गाडी ओढून माझी कवळी पाहिजे म्हणून दुसरी गेली शिंकची. आणि नाही तर नाही, हे जसं त्याची किंमत ओळखायला पाहिजे तसं तिने प्रपंचात राहिलं पाहिजे माणसाने. नाही तर नाही, माझे प्रसन्न मी का घालू. आणि हे अज्ञानानं तान्ह्या मुलात असतो म्हणून तान्ह्या मुलं आवडतं आपल्याला. हा मूळ आहे ते अज्ञान नाही, त्याची त्या आतमध्ये अज्ञान झाकलेलं आहे. मोठं झाल्यानंतर तेच काळजी करतं, पण आत आहे म्हणजे बाहेर प्रसन्नता राहतेच तिची. खायला मिळाली की खूप काही भानगड नाही, ही त्याच होती. आणि भगवंताच्या नामाला आपण बसताना ही प्रसन्नता जर ठेवली तर नाम विद्यार्थीशी जमता. हा माझा तेवढी हा काही बरोबर आहे, बरोबर प्रसन्न होती. अहो ते उत्पत्ती लावा नाम कशा करता, प्रसन्नता करतात ना. तो सुगंध आला, हे झालं म्हणजे प्रसन्नता येते. बसले तुमच्या गुरुचं चिंतन करा, म्हणा मला ह्या पदरामध्ये किंवा घेतलंच आहे, आता मला साक्षात्कार द्या, नाही का, हेच आहे. म्हणून आत्मबुद्धी प्रसादाच्या मी तर तुमची पाहिली आहे, पण आज या सगळ्या याच्यामध्ये प्रसन्नता ठेवण्याचा अभ्यास करा. प्रसन्नतेचे दोन अर्थ आहेत. प्रसन्न या शब्दाचा अर्थ अंतःकरण निर्मळ होणं. प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपया आहे. तर प्रसन्न होणं म्हणजे अंतःकरण स्वच्छ आहे, म्हणजे विकार नसणं. द्वेष, मच्छर, काम, क्रोध स्वच्छ राहणं अंतःकरण याचं नाव. अरे काय सांगावं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलं, मन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. मन शिष्य मन गुरु पुढे सांगताय काय नसून मन प्रसन्न ठेवा, तेही आहे. आता काय गमत आहे, हे ठेवता येईल का नाही? येईल. याला आड काय येतं, माझे पूर्वग्रह आड येतात. माझा स्वभाव, माझे पूर्वग्रह. एक स्वभाव प्रकृतीची काळजी करायची. हे जमाविमा लागलेले लोक असतात ना, तुम्ही खूप असतात, हे असतात आणि कधी हसले तरी मेल्यासारखं हसतात. चांगलं हसायचं, खळखळून हसणं ज्याला म्हणतात ना त्यांना माहितीच नाही काय, मला कळत नाही, नाही का. ते कारण असं सारखं तेच चिंतन ना, दमा दमा दमा. बरं का, महाराजांनी दमा होता. महाराज म्हणाले मी एक शिकलो म्हणले दम्यापासून की प्रपंच हा दमाने शोधून हो बाबा म्हणाले, एकदम होऊ नये म्हणाले. सांगत हेतू काय की अशी एक वृत्ती तयार करावी की काही नाही, त्याची किंमत त्याला द्यायची. काही वेळेला नुकसान होईल, त्रास होईल, हरकत नाही, असू द्या, पाहू पुढे काय आहे. त्याचं जे मनावर दडपण येऊन दुःख होतं ना, ते आपल्या साधनाला आड येत. प्रसन्न पाहिजे अगदी. बरं का, मलाही फार गंमत वाटली बघा. आमच्या घरातली मुलगी आहे लहानशी, तिला एकदा 5 जुलाब झाली. वाटून जुलाब काय मी बाहेर निघालो, बाबा मला घेऊन जाईल. अरे तुला जुलाब जुलाब झाले म्हणजे मला वाटलं हे शिकण्यासारखं आहे बा. आणि तुम्ही आम्ही आला भेटायला काय करावं म्हणजे 4 जुलाब झाले आणि झालं असते तर गेली घालची, तू काय किती चुकतं बघा. आपलं साधी गोष्ट आहे नाही का. हा त्याला पथ्य पाणी पाळा, हे करा, प्रसन्नता जाऊ दे, हे काय नियम आहे नाही का. असं आहे बघा. मला की मी चेष्टा करतो की काय तुम्हा लोकांची नाही हो, नाही. हा फार कठीण साधन आहे बघा. मनावर येतात दडपण, कुणी अतिशय निंदा केली, कालिकाचं बोलला मला, अरे हो पण तो बोलला त्याचा गुन्हा, शिक्षा तुका बोलतोय नाही का. किंबहुना त्याला असं वाटलं पाहिजे या बोलण्यात अडचणी या माणसाला का ना असला तो कोळगा म्हणून, असं वाटलं पाहिजे, इतकी तयारी पाहिजे. असं झाल्याशिवाय भगवंत
मोठा तत्वज्ञ होऊन गेला, ख्रिश्चन तत्वज्ञ. दुःखात परिवर्तन व्हायला लागलं म्हणजे आता पुढे माहिती पाहिजे. खाण्याची चव आहे, पुढे नाही, पण ते समाधान होत नाही माणसात. आणि ते आवरणं हे खरं कठीण जातं माणसाला. बरं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन केलंय की गायीच्या आसऱ्याला दूध पीत असतं वासरू, त्याला खेचणं म्हणजे जसा त्रास होतो, किंवा त्या शेवटी ते म्हणाले माशाला पाण्यातून काढला की तडफडतो, तसं ह्या इंद्रियांच्या सुखातून मनाला किंवा इंद्रियांना खेचून घेताना माणसाला त्रास होतो. पण एकदा काढलं त्याने मग नाही वाटत, मग त्याला त्याची राहत नाही. ते त्यानंच काही हे राजसी सुखाचं झालं. आपण राजसी सुखाच्या मागे आहोत, ते धरून चालावं. आपण सत्वगुणाचं सुखाचं ते खेळत असतं. म्हणजे कसं सांगू का, कलेचं सुख आहे तो मी श्रीमंत आहे का गरीब आहे पाहणारच नाही. बरं का, मी अगदी तुम्हाला पाहिलेलं उदाहरण सांगतो. ही तस्वीर ज्याने रंगवली त्याने ते श्रीकृष्णाचं चित्र रंगवलं. ही कृष्ण होती गीता म्हणून, म्हणजे अर्जुन समोर उभा आहे मोठा असं 5-6 फूट, आणि कृष्ण त्याला हातात गीता घेतलेली आहे आणि बोलतोय असं चित्र होतं. तर कृष्णाच्या तोंडावरचा जो हा भाव होता काय सांगू, अप्रतिम होता. तेव्हा ते चित्र वर्ष 2 वर्ष पडूनच होत त्यांच्या घरी. तर त्याचा गुरु जो ग्लॅस्टन सॉलोमन याचा प्रिन्सिपल होता आर्ट स्कूलचा, तो एकदा त्याच्या घरी गेला कल्याणला. त्याला हेही चित्र त्यांनी दाखवलं बरं कल्याण. तो म्हणाला अरे युरोपामध्ये 2 लाख पाऊंडाला जाईल म्हणाला. तू काय सांग, हे लाईफ साईज आहे ना, आणि 8 दिवसात केलं. हा तो पण नुसतं तो ऐकत होता त्यांच्याबद्दल, ते कसे असं बोलत कसे चालत कसे, शरीराचा रंग कसा, हवा कसा, नुसतं ऐकत होता. आणि एकदा बसला, रात्री आली 12 सुरू केलं त्या 8 दिवस. तेव्हा तो काय म्हणाला, अरे हे चित्र म्हणजे म्हणाला 1.5-2 लाख पाऊंड सहज मिळतील, तू का काढलीच नाहीस. तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते मला सांगितलं, त्याचं नाव मदन. त्यांनी सांगितलं, मी म्हणलं सर तुम्ही म्हणताय ठीक आहे, त्याची परिस्थिती बेताची होती, म्हणजे गरीब नाही बेताची होती, पण मिळाले असते एवढे पैसे तर काही नको होते असं नाही. पण म्हणाला मी ते रंगवताना मला प्रत्यक्ष ते युद्ध दिसत होतं. सगळे लोक जमलेले आहेत, परमात्मा उभा आहे, अर्जुन तोड वाटलं करून समोर आहे आणि हा सांगतोय, आणि तो जो आनंद मी भोगलाय त्याची मी किंमत करू शकत नाही. या कोणाला हा बघा आत्मप्रसाद तसंच गाण्याचं आहे. तो स्वर लागल्यानंतर ऐकणारे कोण आहे, हवा म्हणतात त्यांनी पाहणार नाही. गेला गेला त्या नादब्रह्मामध्ये, आणि हे खरं झालं बरं का. ते तसंच ज्ञानेश्वरी वाचण्याचं आहे. ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यावर ज्ञानेश्वर महाराज भिंतीला आपल्या खांबाला टेकून बसलेले आहे, समोर निवृत्तीनाथ आहे, बाजूला मुक्ताबाई वगैरे आणि बाकीचे लोक ऐकायला बसलेले. आणि ज्ञानेश्वर महाराज डोळे झाकून चाललाय तोंडाने गंगेचा प्रवाह चाललेला आहे. गंगेशिवाय दुसरं पवित्र काही नाही म्हणून गंगा म्हणायची. हा चाललाय तो प्रवाह, आणि मी तो कानाने ऐकतोय. अशी भावना ठेवून जो वाचलं तर मला खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांचा भाव अंतःकरणात आल्याशिवाय राहणार. आणि तो आनंद आहे आत्मबुद्धीच्या खालचा आनंद आहे, जवळचा आनंद आहे, या शंकाच नाही. आणि तो आनंद देण्याकरताच त्यांनी लिहिले. लक्षात ठेवा, लोक वाक्यातून येऊन शिकायचा अर्थ काय, तुम्हाला नसेल भगवंताच्या सुखाची कल्पना, पण माझी भाषा, माझी निष्ठात, माझी सांगण्याची खुबी अशी आहे की तुम्ही वेळेला देव शोधून जाते. वारे वा, फटकून जायचं उत्तम काव्य ऐकलं मी दिसत ना. आता बरोबर उलट हे राजस झालं सांगतो इंद्रियांचं, हे याचं इंद्रियांच्या सुखाचा एक उपयोग आहे, तो सांगून ठेवतो आपल्याला. इंद्रिय हे मारेकरी आहे, तौ यस्य परिपंथीनो गीता सांगते. आणि या मार्गातले हे जापू लोक आहेत बरं का. हे सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये, काम एष क्रोध एष जो गुण स्फुर्ब, हे सांगितलं. संत काय म्हणाले, त्यांचं म्हणणं बरोबर आहे योग्यांचं आणि संन्याशांचं, पण भगवंताने दिली आहेत ना. त्यांचं म्हणणं काय आहे वेदांताचं, भगवंताला पाहावंसं वाटलं म्हणून डोळे आले, भगवंताला ऐकावंसं वाटलं म्हणून कान आले,
भगवंताला चव घ्यावीशी वाटते म्हणून जीव आहे. म्हणजे आतल्या भगवंताचं संकल्पना हे आलेले आहे. ही गोष्ट अरविंदांनी मला सुरेश स्पष्ट केलेली व्हायला लागली. हे जर आहे ते याच्यात भगवंत नाही का? मग तुम्ही काय करा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की डोळे असेल तर भगवंतच बघा, कान असेल तर त्याचं नाम ऐका, नाम घ्या, त्याची स्तुती ऐका, जीव असेल तर त्याचा प्रसाद घ्या, हात असेल तर पूजा करा, पाय असेल तर दर्शनाला जा. मग काय आड येत आहे? त्याच्यात जर अतिशयोक्ती झाली तर चालेल, ते राजसिक सुख नाही. उदाहरणार्थ तुम्ही भगवंताचं गुणगान करताय, म्हणजे सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून जायचे ऑफिसला आणि रात्री 12 पर्यंत कीर्तन चाललं आणि भगवंताचं गुण ऐकत गेले आणि बाबा अगदी अनावर झालं, हरकत नाही, हे अनावर राजसी सुख चालेल, जरी इंद्रियांनी ऐकलं. तसंच रंगला, जपाला बसलाय, रंगलाय, अरे अनुभव घ्या की तरी सुट्टी बिट्टी आहे की नाही, बसला आणि तासभर रोज बसतो, आज 2 तास झाले, अरे आहे काय बघा, तुला करू द्या किती येते, हे किती बाधायचं ना. आणि यालाच इंग्लिश मध्ये सब्लिमेशन असं म्हणतात. इंद्रियाचं सुख भगवंताकडे लागले की दिव्य झालं, ते मला नाही येणार. ते जरी अति झालं आणि अति झाल्याशिवाय काही नाही पडायचं नाही तिथे, नाही का? याला महाराज एक दृष्टांत देत काय सांगू आपल्याला. इंद्रियांचं सुख पण जर प्रेमाने भरलेलं असेल तर मुळीच बाधत नाही. ते म्हणाले गर्भधारणाच्या दिवशी जागरण झालं असं कोणी नवऱ्यातून तक्रार केली आहे का? याचा अर्थ असा की जेव्हा प्रेम लागलं तिथे एकदम इंद्रियांचं सुख सुद्धा अति झालं, राजसी सुखाचा सुधर्म आहे तरी बाधायचं नाही. आता तामसी सुख आहे बरं का, ते थोडंच आहे म्हणून तुला म्हणाले अपेयाची नि पाणी, अखाद्याची नि भोजने, स्वैर स्त्री संध्याने होय जे सुख. 3 गोष्टी दिल्या. जे पिऊ नये ते प्यायला, म्हणजे दारू, अपेय पाणी म्हणतात, दारू प्यायला. नंतर म्हणाले जे खाऊ नये ते खाल्लं, म्हणजे जे वर्ज्य आहे ते खाल्लं, अखाद्याचे खाल्लं. आणि स्वैर स्त्री संविधाने, आधी बाजार बसवी आहे, वाईट चालीची स्त्री आहे, तिच्याशी संबंध आला तर यापासून जे सुख होतो ते सुख तामसी सुख आहे. किंवा पुढे म्हणाले पुढिलांचे निमाळे ना तरी परस्वापहारे, जे सुख अवतरे भाटांच्या बोली. खोटी स्तुती करणारा तुमचा मनुष्य आहे आणि तो तुमची खोटी स्तुती करतोय, ते ऐकून जसं बरं वाटतं तसं हे तामसी सुख आहे म्हणाले. किंवा परस्वापहारे, परस्वापहारे म्हणजे परस्व म्हणजे दुसऱ्याच्या मालकीचं, त्याचा अपहार करणं, याच्याबद्दल जास्त टीका करण्याचं कारण नाही का. परस्वापहारे माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं, अशा काही आहे का? उलट आहे, तुझं ते माझं, माझं ते माझ्या बापाचं, काय परस्वापहार. किंवा पुढीलांची मारे म्हणजे माझ्या उलट जाणारा जो आहे त्याला काटाच काढून टाकायचा, अगदी त्याला संपवून टाकायचं जीवनातून. याने जे सुख होतं ते आलियावर आलस्यावरी पोखीजे, निद्रे माझी जे देखीजे, जयाच्या आद्यंती भुलीजे आपली वाट. हे सुख कसं आहे? आरंभापासून शेवटपर्यंत आपलं खरंच हे आत्मज्ञान आहे त्याची वाट गुळगुण कापते. म्हणजे तो प्रपंचात इतका जातो की त्या दुसऱ्या कशाची भानच राहत नाही. आळसामुळे त्याचं पोषण होतं आणि निद्रेमध्ये त्याला आनंद येतो. मग ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा, हे बघून सांगूची जे कथा असं भाग म्हणाले. काय त्यांना वाटत असेल, म्हणाले हे जास्त वर्णन नको करायला सांगतोस, मला सहन होत नाही. मला आठवलं बघा की महाराज एकदा म्हणाले ते घाणीकरांच्या वडिलांना, म्हणाले प्रपंचाच्या गोष्टी बोलताना माझे ओठ करपतात आणि मला 24 तास तेच करावं लागतं. काय असेल मला सांगा, नाही का? तुमच्या आमच्याकडे एखादा आला बरं का आणि दारू कशी काय त्याच्या गप्पा ठोकू लागल्या, तुम्ही म्हणाल काय मला त्याच काय, आता आपण ऐकून घेऊ म्हणा अर्थात, परंतु असं वाटतं काय आहे त्याला, काय जे आपल्याला कळत येईल त्याची, हे जसं आहे ना कशापैकी आहे. म्हणजे त्या लोकांना, सत्पुरुषांना ह्या सुखाची जी आमची कल्पना आहे ती पाहून कळत येत असे. ज्ञानेश्वर महाराजांचं मत सांगतो. ते म्हणाले पूयपंकीचे किडे काय चिळसी घेती. म्हणजे घाणीतले किडे जे असतात, पूय म्हणजे पुळ्यावर बसणारे जे चिलट वगैरे असतात त्यांना त्याची घाण येते का म्हणाले. आणि महाराजांची कॉमेंट त्याच्यात फार अप्रतिम आहे. अहो म्हणले असं आहे, त्या किड्याला तुम्ही काढला
आणि त्याला स्वच्छ स्नान बिन घातलं आणि जर गादीवर ठेवलं तू मरेल म्हणाले, मला पुन्हा त्यात घाला म्हणेल तो. अशी आपली स्थिती आहे नाही. आपण खाण्याच्या आणि पिण्याच्या अधीन असतो. ते पाहिलं ना, चहा मिळाला नाही, अरे जग कसलं कसलं काय. ते सांगितलं बा काल चहा संपला, सांगायला विसरले यार ते चहा काय नाही, मला एवढं करत नाही, एवढी करतोची कधी झाला काय आहे म्हणजे मला चहा नाही, चहा मिळाला म्हणजे काय नाही, जप नाही म्हणजे जपाची चहाची किंमत आहे काय असं करता. काय मला सांगा, काय माणसं आपण. चहा पिऊ नका असं माझं म्हणणं नाही या, 2 वेळाने 10 वेळा प्या, पण त्याची जपाशी जोड घालू नका एवढे. नाही तर असं यायचं शेवटी लोक गंगा घालीत नव तर आता बाटलीमध्ये चहा घालून ठेव आपल्या चमचा घालावं नाही का. म्हणून ऐसे कर्म भेदे बुजले फळ सुखही त्रिधा झाले, हे यथागमे केले गोचर. तुझं कर्म करता फळ आणि बाकीचं सुखाचं हे 3 जे भेद झालेले आहेत हे आतापर्यंत मी तुला सांगितले. ते करता कर्म फळ हे त्रिपुटी एकी केवळ वाचून काहीच नाही स्थूळ सूक्ष्म. या संबंध विश्वामध्ये जे दृश्य अदृश्य आहे, स्थूल सूक्ष्म आहे, त्यामध्ये त्रिपुटी नाही म्हणजे आपलं त्रिपुटी नव्हे, त्रिगुण सत्वरजतम नाही असं नाही, कोणतंच नव्हतं, निर्माण झाले. आणि हे तो त्रिपुटी तिही गुणी ही किरीटी गुणपिली असे पटी तांतुळे. जसं एखादा वस्त्र आहे त्यामध्ये आडवे उभे जागे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, तसं या संबंध दृश्य विश्वामध्ये सत्वरज तमाशिवाय दुसरं काही नाही, हे तू ध्यानात ठेव. आता पुढे मग त्याने हा श्लोक असा घातला, या संबंध पृथ्वी जलावर स्वर्गामध्ये हे त्रिगुणच आहे ते सांगून मग या 4 वर्णांचे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे जे गुणधर्म आहेत ते सांगितले. ते आता 12 जूनला आपण जेव्हा भेटू त्यावेळेला आपण त्याचा अभ्यास करू. आपण त्या प्रसन्नतेचा मात्र अभ्यास करा. पुन्हा पुन्हा सांगतोय म्हणजे तुम्ही मला भेटलात पुन्हा म्हणजे मी प्रसन्न होऊन जाईल काय शेवट नाही असं होतं की नाही मला सांगा. पण एखादी व्यक्ती सभेत आल्याबरोबर प्रसन्नच आहे, ते एखाद्या आल्यानंतर जर कशाला प्रोफेसर असं होतं नाही का, नाही ते घरात द्या ठीक आहे नाही का, तसं राहा सगळ्या प्रसन्न राहा. तुमची कुटुंब सुखी होतील घरामध्ये. मला त्याला एवढं शिकलं विश्वास झाला म्हणते नाही का. आता आपण 12 तारखेला भेटू. जानकी जीवन स्मरण जय राम, राजा राम, पावन सीताराम, राजा